लाडकी बहिणींना लाडक्यातनं तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 23वा हप्ता म्हणजेच कोणता मे महिन्याचा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे आणि ज्या लाडक्यातांना हा हप्ता भेटणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. ज्यांना 21वा 22वा हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्यातांनो समोर आलेली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. बघा 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की ज्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नाहीयेत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी काय करत आहोत, प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. तर लाडक्यांनो त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर लाडक्यांनो ज्याची आपण मागणी करत होतो त्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांच्या सपोर्ट बद्दल या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला नेमकी बातमी काय आहे आणि सरकारचा निर्णय काय झालेला आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. 23वा हप्ता कुणाला भेटणार आहे? मागचे हप्ते जे भेटले नाहीत त्यांना हे मागचे हप्ते देखील भेटणार आहेत का? 23वा हप्ता त्यांना भेटणार आहे का? याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 23वा हप्ता नेमका वाटप कुणाला होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. 23वा हप्ता वाटप कुणाला होणार आहे, त्याचबरोबर सरकारचा निर्णय काय झालेला आहे, सरकारने काय निर्णय घेतलेला आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर थकीत हप्ते मिळणार का? बघा लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, 21वा हप्ता 22वा हप्ता जवळजवळ 81 लाख लाडके त्यांना भेटलेला नाहीये. मग तो हप्ता त्यांना भेटणार आहे का? बघा 21वा 22वा म्हणजे 3000 रुपये आणि हे 23वा हप्त्याचे 1500 असे जवळजवळ 4500 रुपये तुम्हाला भेटणार का? किंवा बऱ्याच लाडके त्यांना 20वा पण हप्ता भेटला नव्हता त्याचे 1500 म्हणजे असे जवळजवळ या ठिकाणी 6000 रुपये किंवा 4500 रुपये किंवा 1500 रुपये नेमके किती रुपये तुम्हाला भेटणार आहेत किंवा कशाच रूपात तुम्हाला ते भेटणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बातमी समोर आलेली आहे ती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्यांनो, तुम्हाला 20वा 21वा आणि 22वा हे 3 हप्ते भेटले आहेत का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला हे 3 हप्ते भेटले आहेत का कमेंट बॉक्समध्ये पट 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 सांगायचंय. कारण की हप्ता वाटपाच्या तारीख देखील समोर येत आहेत, त्या तारखा पण तुम्हाला मी दाखवणार आहे. 23वा हप्ता कुणाला पाहिजे पटपट सांगा. आणि लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 20वा हप्ता जवळजवळ या ठिकाणी 2 कोटी पर्यंत लाडक्यांना भेटले होते. 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्यांना भेटले होते. पण जर बघितलं ते 21वा 22वा हप्ता बऱ्याच लाडक्यांना भेटला नाही. 23वा हप्ता पण अशा स्वरूपात बऱ्याच लाडक्यांना भेटू नाही शकत. तुम्हाला वाटत असेल की मला 21वा 22वा हप्ता भेटलाय म्हणजे मला 23वा हप्ता भेटेल, असं नाही लाडक्यांनो. हळूहळू लोक लाडक्यांची संख्या कमी होत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मी ज्या गोष्टी सांगतोय काळजीपूर्वक समजून घ्या. चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दाखवली ही बघा, अॅग्रोवनची मी बातमी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी दाखवली होती. काय बातमी होती बघा, लाडकी बहीण योजना अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी संकेत दिले होते. 3-4 दिवसापूर्वीची ही बातमी तुम्हाला मी दाखवली होती. त्या स्वरूपात या ठिकाणी आपण मागणी पण करत होतो की लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे. आणि तुमच्या समोर दिसते लाडक्यांनो एक मोठी बातमी समोर आली. लाडकी बहीण योजनेतील अपात्र प्रस्तावांची होणार फेरतपासणी, पालकमंत्र्यांची ग्वाही, समिती स्थापन, पात्र महिलांना मिळणार न्याय. लाडक्यांनो बघा एक महत्त्वाची समिती स्थापन झाली. सरकारचा निर्णय झालेला आहे. ज्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नाहीयेत किंवा ज्या ज्या लाडक्यांना आता पुढचे पण हप्ते भेटणार आहेत त्यांच्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. सरकारचा निर्णय झालेला आहे. आता काळजी करायची गरज नाहीये. म्हणजे लाडक्या बहिणीकडे आता दुर्लक्ष होत नाहीये. लाडक्या बहिणीसाठी एक समिती स्थापन केलेली आहे. ज्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांना नेमकं कशामुळे नाही भेटले किंवा काय कारण आहेत, पडताळणी त्यांची परत करावं लागणार का, पडताळणी मध्ये कोणत्या लाडक्यांना कन्सिडर केलं जाणार आहे, कोणत्या लाडक्यांना गृहीत धरलं जाणार आहे, या सगळ्या गोष्टी या समितीमध्ये होणार आहेत. तर लाडक्यांना खुशखबर भेटली. आजची ही सर्वात आनंदाची बातमी आहे. लाडक्यांनो तुम्हाला एक गोष्ट समजून घ्या, आपण ज्या मागण्या बघा लाडक्यांनो मला इतका आनंद झालाय, हातावर अंगावर काटे आल्यासारखं झालंय की लाडक्यांनो आपल्या मागण्यामुळे म्हणजे मीच फक्त मागणी करत नाही, माझ्याबरोबर अजून भरपूर सारे बांधव आहेत जे की लाडक्या बहिणीसाठी झटत आहेत. तर सगळ्यांच्या मागण्याला यश आलेलं आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ही चांगली समिती स्थापन झाली. आता ह्या समितीमध्ये सगळे गोष्टी सहभागी होणार. आणि आता परत सांगतो, या समितीमध्ये जर या ठिकाणी आपल्यासारख्या लोकांची जर इनपुट घेतलं किंवा आपल्यासारख्यांची जर माहिती घेतली तर अजून खूप फायदा होणार. त्याच्यामुळे सर्व लाडकी त्यांच्या वतीने
या समितीमध्ये मी पण या ठिकाणी मागणी करत आहे की ज्या ज्या लाडक्या ताई गरीब आहेत त्यांचे हप्ते बंद करू नका. 4 चाकीची पण आट तुम्ही रद्द करून टाका. 4 चाकीची आट अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत की ज्यांच्या घरामध्ये हातावर पोट असल्यामुळे त्यांचा व्यवसाय धंदा हा 4 चाकी असू शकतो. त्यांची कोणी टेम्पो चालवतोय, कोणी जीप चालवतोय किंवा कोणी काही वेगवेगळ्या गोष्टी चालवतोय. कोणी छोटा हत्ती आपण म्हणतो त्याला. ते वेगवेगळ्या म्हणजे हे कशासाठी घेतले होते? त्यांचे पोट भरण्यासाठी त्यांनी घेतले होते. आणि त्याचा 4 चाकी जर त्यांच्या घरात असेल तर याचा अर्थ होतो की त्यांच्याकडे पैसे भेटणार नाही, त्यांना हप्ते भेटणार नाहीत. मग अशा लाडक्यांना तुम्ही बाहेर काढू नका की ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या व्यवसायासाठी त्यांनी 4 चाकी घेतली होती. अशा लाडक्यांना तुम्ही बाहेर काढू नका. या समितीला या ठिकाणी मी मागणी करत आहे. हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करा. हा मुद्दा तुम्ही गृहीत धरा. चला, आता ही तुम्हाला पहिल्यांदाची बातमी दाखवली. आता दुसरी अजून एक महत्त्वाची बातमी. आता हे सगळं दिलेलं आहे की यांनी काय केलेली ही समिती गठीत केलेली आहे, म्हणजे स्थापन केलेली आहे. ही चांगली एक बातमी भेटली. आता एबीपी माझाची एक आनंदाची बातमी बरं का लाडक्यांनो. एबीपी माझाची काय बातमी बघा. लाडकी बहीण योजना मोठी बातमी. लाडक्या बहिणीचे 4 महिन्याचे हप्ते थकले, पैसे रखडण्याचे नेमके कारण काय आले ते समोर आलेलं आहे. बघा, बऱ्याच लाडक्या ताईंना म्हणजे 4 हप्ते तुम्हाला मी आताच म्हणत होतो कोणता 20वा, 21वा, 22वा आणि आता येणारा हा 23वा, असे 4 हप्ते जवळजवळ लाडके त्यांचे थकलेले आहेत. कशामुळे थकलेले आहेत? वेगवेगळे त्याचे कारण आहेत. ते कारण समोर आलेले आहेत. तुम्हाला हे मागे पण मी सांगत होतो. आता हे कारण नेमकं लाडके समोर आले ते तुम्हाला दाखवलं. एबीपी माझाची ही महत्वाची बातमी समोर आली. पैसे नेमके का रखडले? लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडण्याचे प्रशासकीय आणि आर्थिक कारण समोर आलेलं आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे लाडक्यांनो की त्याच्यामध्ये 2 कारण, आता ही महत्वाची 2 कारण समोर आली बरं का. पहिलं कोणतं कारण आहे बघा, सामाजिक न्याय विभाग. बघा, आपला जो GR येत असतो, प्रत्येक वेळेस जो GR येत असतो सामाजिक न्याय विभागातर्फे, तो एक GR आहे. आणि दुसरा आहे आदिवासी विभागाकडून एक या योजनेसाठी मिळणारे आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झालेला नाही. 2 महत्वाचे हे जे विभाग आहेत, 3 विभाग असतात, 3 GR येत असतात. लक्षात घ्या लाडक्यांनो. एक असतो आदिवासी विभाग, दुसरा असतो या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल सामाजिक न्याय विभाग, आणि तिसरा असतो ओपन म्हणजे जे खुला वर्ग असतो त्यांच्यासाठी. हे तिघांसाठी GR येत असतात. त्या तिघांकडून पैसे तुमच्या अकाउंटला येत असतात. तर या 3 मधले हे 2 GR आहेत. कोणता? सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग. यांच्या विभागातर्फे GR काय झाले होते की आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लाडके त्यांचे पैसे रखडलेले आहेत. तर लाडक्यांनो बघा, याच्यामध्ये तुमची कास्ट नुसार देखील या ठिकाणी ओपन जर असाल तर त्यांना बऱ्याच लाडक्यांना लगेच पैसे आले. पण जे कास्टमध्ये होते, आदिवासी विभागामधून काही लाडक्यांना पैसे भेटतात, काहींना या ठिकाणी सामाजिक न्याय विभागामधून पैसे भेटतात. वेगवेगळ्या कास्टनुसार या ठिकाणी, जात जमातीनुसार या ठिकाणी पैसे भेटत असतात. त्यांच्या विभागानुसार पैसे या ठिकाणी येत असतात. त्याच्यामुळे तुमच्या या ठिकाणी लाडक्यातून एक छोटा प्रश्न विचारतोय की लाडक्याताईंनो, तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री